हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे नव्या कोऱ्या अशा. अरे यार हे पोरग आहे ना. बोला आता. पहिले नमस्कार कोण बोलणार आहे? आणि मग मला पण स्टार्टिंग करू देत नाही आणि तू पण करत नाही. इकडे चल बोल. इकडे म्हण त्यांना नमस्कार. नमस्कार. चला तर मग कसे आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल. आणि काय हो टिकली लावलो. व्हेरी गुड. तू मुलगी दिसतो. व्हेरी गुड. तर असेच मस्त असून आमचे छान छान व्हिडिओ बघत असाल तर आता वाजत आले 11:15. मधला व्हिडिओ घ्यायचं मी विसरून गेले. कारण झालेलं असं की आज मी पटापट सगळी कामावरून गेलेली होती मोठ्या जाऊबाईंकडे. त्यांचे होते आज पापड. आणि तुम्हाला तर माहितीचे सध्या सगळीकडेच पाऊस चालू आहे. तर त्या टेन्शनमध्ये मी व्हिडिओ घ्यायचं विसरून गेली की बा ऊन आहे तोवर पापड झाले पाहिजे. त्या टेन्शनमध्ये मी व्हिडिओज घेतला नाही आणि तुम्हाला डायरेक्ट घरी आल्यावर व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा मला आठवण आली की अरे आज तर ब्लॉगच स्टार्ट झालेला नाही. तर मग चला म्हटलं आज ब्लॉग स्टार्ट करून घेऊ. आता सगळे कामं आवरली आहे. फक्त राहिला आहे माझा स्वयंपाक. तर आता करते मी काहीतरी खाण्यासाठी. आणि परम बघा इकडे. परम हे तू काय भांडे घेऊन आला खेळायला? मग आपण ते घेऊन आला. तुला एवढंच राहिलं होतं खेळायचं बाकी? कशाला काढतोय तू? मग काल कशा पाऊस पडला? जोलात पडला ना. तर काल आहे ना आमच्याकडे खूप सारा पाऊस झालेला. अक्षरशः रात्री लाईटही नव्हती. खूप वारा वादळ खूप डेंजर. तर मग चला आजही हवा चालूच आहे पण निदान पापड तर झाले आणि हवेच्या याच्याने ते वाळून जातील. हे बघा याचे काय चालू आहे बघा. काय उद्योग आहे पायाचे. कुठे चालले हो तुम्ही? कुठे? यार हे परम आहे ना. मी जेव्हा पण ब्लॉग स्टार्टिंग करतो ना काही उद्योगच करतोय. हे पा चला तर मग आज घरी येणार आहे कोणीतरी. तुम्हाला दाखवते मी आज घरी कोण येणार आहे काय. आणि आता करून घेते पहिले स्वयंपाक कारण खूप सारा उशीर होऊन जाईल. अजून परमलाही भूक लागून जाईल. चला तर मग आता आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. पमा कुठे गेला? कुठे गेलेला तू? चल घरात खेळ आता. चल घरात खेळ. बाहेर नको खेळू. घरात खेळायचे का बाहेर खेळायच्या? ओके ठीक आहे. चला तर तुमच्या घरी आली परत पाहुणी. आमच्याकडे काय आलं? अलेक्सा. कुठे अलेक्सा? दाखव. अरे कोण आला आपल्या घरी? अलेक्सा. ती बघ कशी मोबाईल मध्ये बघते. बघ तिला बोललं ना कोण आलं लगेच मोबाईल मध्ये बघते. अलेक्सा कुठे आली तू? जा पलम तिला हात लावून दे. जा तिला म्हण झोपून घे. नाही का चोळणार नाही तो तुला. तिला नको पमा मस्ती नको करू. तेव्हा तिचं म्हणणं आहे परमने तिला हात लावायचं. झोपले अलेक्सा. थकून गेली ती उड्या मारून मारून. हो ना. चला आता तुम्हाला आता दिसेल अलेक्सा किती उद्योग करते. काय बबडी? हा तिला दम लागतोय. पाय ना केवढी जोर जोरात श्वास घेते ती. मस्तीच तेवढी केली तिने. तेव्हा चला तर मग भेटू थोड्याच वेळात. आवाज दे अलेक्सा. हॅलो. तुझ्याकडे नाही बघणार ते. हा गौरव तिला फिरायला घेऊन जातो म्हणून तिला बिचारीला राग आलेला आहे. हा तिला काही नाही ना. कुठे जायचं अलेक्सा तुला? फिरायला जायचं. बाहेर जायचं. शिवाय तू नुसतं गेट खोलून बाहेर जा. लगेच ती बघ लगेच ती म्हणेल जाऊ नको. अरे पाऊस सुटला वापस. काय बाय आमचं आंब्याचं झाड वाकून गेलं तरी पण हा पाऊस काही कमी होईना. आणि आज ही आली पाहुणी जिकडे ओली व्हायला जाते. ही आमची अलेक्सा. थांब परम तुझी कोण आहे ती? तुझी कोण आहे? तुझी बहीण. तुझी बहीण आली. कुठे आली तुझी बहीण? आपल्या गली. गौरवला देऊन टाकू आपण. हा मी घेऊन जाईल. गौरव दादा
शिवाजी महाराज घेऊन जाय. आम्ही आणतो शिवाजी. थांबे खाली बाई. शिवाय नको रडव, त्याला बोलू दे. हा अलेक्सा कोण आहे तुझी? तुझी बहीण आहे ती. मग तिला गौरव सोबत पाठवून देते. हा जा. अलेक्साला डाऊन केलं बघ. अलेक्साला असं कर. तिला म्हणा स्लीप पुंजा झोपून घे. मामाच्या घरी पाठवून द्यायची का अलेक्सा? अलेक्सा मामा कुठे गेले बाई? कसं कळलं दवाखान्यात गेले म्हणे मामा? तुला कोणी सांगितलं मामा दवाखान्यात गेले? मामीने सांगितलं. बाई ग, एवढी कशी हुशार आहे ग तू पम्मी? टिकली लावली? तो अलेक्साला म्हणतो अलेक्सा माझी बहीण आहे. अलेक्सा माझी बहीण आहे. नाही माझी बहीण आहे. जाऊ दे मग या देऊन टाकू आपण. घेऊन द्यायचं. ओ बापले नको नको. चिची चिची. जाग अलेक्सा तुझ्या घरी जाग नको. चला मग त्यांना सांग आता पुढे अलेक्सा जेवण करणार आहे. मी तिला जेवू घालणार आहे 8 वाजता. ती अलेक्सा परमला खेळायला पण जाऊ देत नव्हती, शिवायला खेळायला जाऊ देत नव्हती. हो ना पम्मा? शिवाय अरे पाऊस येतोय. तो बिचारा आमचा आंबा कसा वागतोय पाय ना. राहील का नाही? काय तुला बोलायचंय? बोला बाई. बॅड दिसतो बाय. बॅड दिसतो बॅड. चला त्यांना सांग ब्लॉग कंटिन्यू करा. नको पलम. अलेक्सा पाय कशी झोपली. ही बाई नुसती सोप्यावर झोपती. हा शेपूटवाल्या. शेपूट शेपूट. बुंबू बुंबू. तुझी बहीण आहे. मजा. अलेक्साची पप्पी घे. नको रे पम्मा. कशी कळली माझी पम्मा? ए पम्म्या. ए पम्मा मागे वय मागे मागे जा. परम चीज. छान छान. हा छान छान. छान छान. हा नको. परम कुठे गेला एवढ्या रात्री? इकडे बोल. परम काय करतो तू? काय करतोय? डिटोएचचं काम? तुझा टीव्ही बंद झाला का? का रे पम्मा? परम इकडे बघ ना, टीव्ही बंद झाला. हे पोरं एवढे आगाव आहे. एक तास सुद्धा बिना टीव्हीचे राहत नाहीये. डायरेक्ट नवी डिटोएच आणली पम्मा. पम्मा इकडे बघ ना. ऐ पम्मा नवीन आणली. हा नवीन आणली. नाही चला तर मग आजचा ब्लॉग एंड करूया. पण आजचा ब्लॉग एंड करायला आपल्याला वाजले 10:30. ते कशामुळे तर तुम्ही आत्ताच बघितलं की टीव्हीचं काम DTH त्याची छत्री की जी खराब झालेली आणि ती अर्जंटमध्ये रिपेअरिंग चालू होतं. त्यामध्ये स्वयंपाक राहून गेला आणि मग नंतर परमचं जेवण. त्यामध्ये खूप सारा टाईम गेला. आणि काय एवढं अर्जंटमध्ये छत्री बसवली तर माझे पोरं आहेत की जे टी व्ही विना थोडेसे पण अजिबात राहणार नाही. त्यांना टीव्ही म्हणजे पाहिजेच असतो. तर त्याच्यामुळे लगेच आणली आणि बसवली
त्यात खूप सारा वेळ गेला आणि नंतर मी सगळी कामं आवरली. चला तर मग आता झालंय, आवरलंय सगळं. पण एक प्रॉब्लेम असा आहे की ॲलेक्सा इकडे दरवाज्यात बसली की ती काही झोपायचं नाव घेत नाहीये. तिला असं वाटतंय की भाऊ येईल आणि नंतर ती झोपेल, कारण की ती रोज भाऊ आल्यानंतरच घरात येते. ती झोपायचंच नाव घेत नाही. त्यामुळे परम आणि मम्मी बाहेर आहे. तर मग हे पा इकडे आवाज चालू आहे. जर दरवाजा उघडला तर ती घरात येईल आणि ऑलरेडी घरामध्ये गाद्या वगैरे टाकून झालेलं आहे, त्यामुळे मी दरवाजा बंद केला. तर चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि जर कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचं एक एक सबस्क्रायबर्स माझ्यासाठी खूप सारा महत्त्वाचा आहे. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. बाय, गुड नाईट.